तर कसं काय पब्लिक तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नेमकी आज मम्मी गेली होती बाहेर आणि स्वयंपाक मलाच बनवायचा होता. पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही. दादाला सगळं येतंय. तर चला आपण सोबत मिळून स्वयंपाक बनवू. तर मित्रांनो व्हिडिओ काढाय कोण नव्हता म्हणून कांदा टोमॅटो आधीच कापून घेतला होता आणि गॅस ठेवला होता. कढई होता आपलं हे कढई ठेवली होती गॅस होता कढईत तेल टाकला होता म्हणलं तेल तापत त्यावर काहीतरी उद्योग करू. आपला उद्योग साधा सुद्धा राहतच नाही. स्वयंपाक बनवायच्या आधीच गेला तेल सांडून ऐकून. वरती म्हणलं ते तेल गेल्यानंतर पासून पहिल्यांदा कढईमध्ये तेल तापला होता. कांदा टाकला, जिरा टाकला, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, मसाला टाकला, टमाटी टाकली, पुरा कार 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 नुसता हलवून घेतला. म्हणलं आता ह्या परतून देतो चांगला. म्हणलं त्या परताला त्यावर वाटीमध्ये अंडी फोडली आणि नुसता खारखोर 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 करीत अंड्याची सगळी मिक्स केली आणि म्हणलं आता देऊ त्या मिश्रणात टाकून. अंडे मिक्स करून कढईत टाकली घरी पण हजा अशी झालती का आजोबा होतं माळकरी आणि आता मिठाच्या डब्याला हात लावणं म्हणजे मोठा चुकीचं काम. त्याच्यामुळे आजोबांनीच म्हणलं का तुम्हीच मीठ टाका बाकीचा करतो मी सगळा. मीठ टाकल्याच्या नंतर वरची नुसती खारखूर करीत झाली बुवा तयार नाही का. म्हणलं आता फक्त जेवाय बसायचे आणि ज्या पोरींले वाटत असेल ना का याच्या संग लगीन झाले हो स्वयंपाक मलाच बनवायला लागेल माहेरी गेलं या उपाशीच मरल तुम्हाला आता सांगतो दादाला सगळं येत आहे त्याच्यामुळे लोड घ्यायचा कामच नाही. सेम प्रोसेस वापरून आपण पिठलाही बनवून घेतला होता. पिठला म्हणजे मुंबईच्या भाषेत झुणका म्हणतात पण मग आपल्या गावाला पिठलाच म्हणतात. तेवढं झालं आम्ही लगेच जेवाय बसलो आजोबांना म्हणलं कसं काय झालंय काय तर आजोबांनी चांगली प्रतिक्रिया दिली जरा बरं वाटलं. पिठलं चांगलं झालंय का छान झालंय. आणि भाजी भाजी पण जेवण झालं तर खरं पण मग किचन मध्ये मोकार पसारा पडला होता. आता म्हणलं या पसारा मलाच आवरायचे भांडी घासायचे तर मी सगळं उरकून घेतो तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत राहा आणि आपण लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला धन्यवाद पब्लिक.